भविष्य या एका शब्दामध्ये एक जादू आहे. तो एकच शब्द आपल्याला विचारांच्या महासागरात नेतो. कधी आशेने उजळवतो, तर कधी भीतीच्या सावल्यांमध्ये ढकलतो. भविष्य म्हणजे उद्या, पण खरं तर ते आजपासूनच सुरू होतं. ते आपल्या प्रत्येक विचारात, कृतीत आणि निर्णयात दडलेलं असतं. भविष्यात काय घडेल, हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही, पण आपण त्यासाठी नक्कीच तयार होऊ शकतो. अनेक लोक भविष्याची कल्पना करताना चिंतेने भरून जातात. उद्या काय होईल? माझं आयुष्य कुठे नेईल? माझं करिअर यशस्वी होईल का? हे प्रश्न सतत मनात घोळत असतात. पण खरी गोष्ट ही आहे की भविष्य घडत आपल्या वर्तमानातून. आपण आज जे करतो त्यावर उद्याचं चित्र उभं राहतं. म्हणून चिंता करण्यापेक्षा तयारी करणं केव्हाही अधिक प्रभावी ठरतं. आज आपल्या जगाचा वेग प्रचंड वाढला आहे. मोबाईल, इंटरनेट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स या सगळ्यांमुळे भविष्याची व्याख्या रोज बदलते. काही वर्षांपूर्वी जे अशक्य वाटायचं ते आज शक्य झालं आहे. भविष्य म्हणजे केवळ विज्ञानातील चमत्कार नाही, तर त्या चमत्कारांचा माणसांच्या जीवनावर होणारा परिणामही आहे. उदाहरणार्थ जे विद्यार्थी डॉक्टर किंवा इंजिनियर होण्यासाठी अभ्यास करत आहेत, त्यांच्यासाठी भविष्यातील स्पर्धा केवळ ज्ञानावर नव्हे, तर नवकल्पनांवर आधारित असेल. म्हणूनच नव्या युगात भविष्य घडवताना तयारी, तंत्रज्ञान, विचारशक्ती हे सूत्र लक्षात ठेवावं लागतं. शिक्षण हे भविष्याचं मुख्य शास्त्र आहे. शिक्षण नसेल तर माणूस कितीही हुशार असला तरी त्यांचं भविष्य अंधारात असतं. आज ज्या मुलांनी डिजिटल शिक्षणाचं महत्त्व ओळखलं ते उद्या नवीन संधी मिळवणार. परंतु शिक्षण म्हणजे एक अभ्यासक्रम शिकणं नव्हे. शिक्षणात जीवनशैली, संवाद कौशल्य, तणाव व्यवस्थापन आणि निर्णय क्षमता यांचा देखील समावेश असतो. हे सगळं मिळालं तरच खऱ्या अर्थानं भविष्य उज्ज्वल साकारता येतं. भविष्य म्हणजे फक्त वैयक्तिक यश नव्हे तर सामाजिक जबाबदारीसुद्धा. आपण भविष्यातील समाजाचा भाग आहोत. आपण आज जे निर्णय घेतो ते आपल्या पुढच्या पिढीवर परिणाम करत असतात. पर्यावरण, संसाधनांचा वापर, नैतिकता, समतेचा विचार हे सगळं आपण आजपासून पाळलं तरच उद्याचं समाज स्वास्थ्य टिकेल. उद्याचं भारत मजबूत, सुरक्षित, सुशिक्षित आणि समतावादी असेल का, हे आपल्या आजच्या कृतीवर अवलंबून आहे. स्वप्न पाहणं म्हणजे भविष्याची पायरी चढणं. प्रत्येक मोठ्या यशामागे एक स्वप्न असतं. ए-पी-जे अब्दुल कलाम यांचं स्वप्न होतं भारताला विकसित देश बनवण्याचं. त्यांनी ते स्वप्न सत्यात उतरवलं कारण त्यांना स्वतःवर विश्वास होता. आपल्या भविष्याला दिशा देण्यासाठी मोठी स्वप्न पाहणं गरजेचं आहे. स्वप्न हे वास्तवात आणण्यासाठी प्रयत्नांची गरज असते. फक्त स्वप्न पाहणं पुरेसं नाही, त्यासाठी सततची मेहनत, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन लागतं. कोणतंही भविष्य उज्ज्वल असेल का याचा निर्णय आपला आत्मविश्वास घेतो. जेवढा आत्मविश्वास अधिक, तेवढं भविष्य अधिक प्रकाशमान. आपल्याला अडचणी येतील, अपयश मिळेल, पण त्यातून पुन्हा उभं राहणं हेच भविष्य घडवण्याचं खरे सामर्थ्य आहे. आज अनेक यशस्वी लोकांचे जीवन बघितलं तर त्यांच्या सुरुवाती अपयशांनी भरलेल्या होत्या, पण त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला आणि पुढे चालत राहिले. म्हणूनच आत्मविश्वास हा भविष्याचा खरा इंधन असतो. कधीकधी काही लोक भविष्याकडे नशीब म्हणून पाहतात. जे व्हायचं ते होईल, ही मानसिकता त्यांना निष्क्रिय बनवते. पण खरं भविष्य म्हणजे नशिबावर नाही तर नियोजनावर अवलंबून असतं. आपण आपले ध्येय, मार्ग, टप्पे आणि उद्दिष्ट ठरवलं तर यश निश्चित आहे. शिस्तबद्ध जीवनशैली, वेळेचं व्यवस्थापन आणि सततचं आत्ममूल्यांकन या गोष्टी भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. भविष्य सुंदर आहे, पण त्यात आव्हानंही असतील. वाढती लोकसंख्या, नोकरींचा तुटवडा, मानसिक आजार, सोशल मीडियाचा अतिरेक, तंत्रज्ञानामुळे माणसांमधील अंतर हे सगळं भविष्यात आपल्यासमोर उभं राहणार आहे. पण या आव्हानांना संधीमध्ये बदलणं हेच खऱ्या विचारवंतांचं काम आहे. आपल्याकडे प्रतिभा आहे, जिद्द आहे आणि तंत्रज्ञान आहे. मग भीती कशाची? भविष्य अज्ञात आहे, पण ते घडवण्याची ताकद आपल्या हाती आहे. त्यासाठी गरज आहे ती स्वप्नांची, शिक्षणाची, संयमाची आणि सातत्याची. कोणत्याही काळात काळोख असो वा प्रकाश, जे जिद्दीने चालत राहतात त्यांचे भविष्य नेहमीच उज्ज्वल असतं. म्हणूनच उद्याची चिंता करू नका. आज चांगलं करा, कारण आजच्या कृतीतच उद्याचं भविष्य दडलंय. तर मित्रांनो, आजचा लेख तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशाच एक मोटिवेशनल कहाणीसोबत. धन्यवाद.